हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. तर कालचा पार्ट तुम्ही बघितला असेल. बनारसचा फुल एन्जॉय केलेली आहे, धमाल मजा मस्ती सगळं झालेलं आहे. आणि आज आम्ही चाललोय फायनली ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. त्यानंतर आम्ही घाटावर जाणार आहोत आणि बऱ्याच काही गोष्टी करणार आहे. तुम्हाला एकदा लुक देते रूमचा, जो मेस आहे इकडे दिसेल तुम्हाला, ॲज यू कॅन सी. चला मुलींनो, फोटो घ्यायला चला मुलींनो. केअरिंग पर्सन बघा, सगळ्याची जिम्मेदारी घेणार. चावी देवी लॉक बिक लावून एकदम फर्स्ट क्लास मध्ये चाललंय. काय बघा एकदम ना. आणि आमच्यामधला सगळ्यात फोटोजेनिक हे बघा, पण ती फोटो काढते आणि आमच्यातला नॉट इंटरेस्टेड कॅरेक्टर बघा. नाही भाई, मी असते फक्त जिथे फोटो काढते ह्यांचे पण काढते, पण माझ्यामुळे ह्यांचे पण फोटो येतात ते, कारण की हे फोटो काढायला हा तेवढं आहे. पण भाई माझं असं असतं, 4 फोटो काढा पण एकदम क्लास काढा, बाज संपला विषय. आणि ह्या दोघींचा असं क्लास काढा, फोटो बघ क्लास काढा कोण सांगते. हे तुम्ही काढता ना चांगले, मला येत नाही तो प्रश्न वेगळा. मी माझी तारीफ नाही केली आहे त्याच्यामुळे मी म्हटलं काढा, मी काढते नाही बोलली. गाईज, मी चहा पियत नाही, पण तुमच्यासाठी स्पेशल जे चाय लवर आहे, उकळती चाय दाखवते, जरा तलप येईल तुम्हाला. आम्ही हॉटेलचा रूम जो आहे तो मुद्दाम आतमध्ये घेतलाय गलियांमध्ये, जस्ट बिकॉज ऑफ असं थोडं फिरता येईल. हॉटेल जर बाहेर असतं तर मग फिरता नसतं आलं, आपण पटकन घाईघाईमध्ये जातो ना. सो मस्त वाटते असं फुल. सकाळी 7:30 वाजले असं वाटतच नाही. आता मला बाद झालं गलिया फिरायला भाई. 15 मिनटं झालं चालतोय सकाळ सकाळ. हो तर काय, आधीला एक्साइटमेंट होती फिरायचं, आता बास घेऊन जा लवकर भाई. मंदिरात चाललोय आम्ही. सो आम्ही असं प्लॅन केलं, आम्ही डायरेक्ट घाटावरनं जाणार बाय बोट, ज्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट मंदिराच्या बाजूला उतरवते. इकडे ना प्रत्येक गलियाच्या एंट्रन्सला, घाटाच्या एंट्रन्सला वेगवेगळी एंट्री आहे. आता जसं की हे वाला आहे. लास्ट टाइम आम्ही गेलो तिथे स्टेअर्स होते आणि गलिया होता. इथे असं थोडंसं टर्नरी टाईप आहे, मस्त वाटतंय. आणि हा केदारनाथ घाट आहे. येस. आणि 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 आता मी नाईट बंद करत, मी बंद करणार होते ॲक्च्युली, कारण पुढचा जो व्ह्यू आहे भारी आहे. जस्ट वेट फॉर 2 minutes. गॉड, भारी आहे ना. एवढं उतरायचं आता आम्हाला. एवढ्या गर्दीमध्ये किती शांतीमध्ये खूप भारी वाटलं यांना बघून मला. माय गॉड. आम्ही बोटीमध्ये फायनली गाईज. आता आम्ही इकडे थोडंसं फोटोशूट करतो आणि निघतो डायरेक्ट काशी विश्वनाथला. यार इकडचे रूल्स खूप चेंज झालेत. पहिलं तर हे असलं जॅकेट घालायला लावलंय त्यांनी कंपल्सरी, प्रायव्हेट बोटसाठी सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बोलतात त्याला, 11पर्यंत सकाळी पहाटे काय बोलतात त्याला, प्रायव्हेट बोटच करावी लागते, ग्रुपमध्ये नाही जाता येते. अरे पडली यार ती. लावलाय इकडे बघा दोघींनी. जातील लॉकर मध्ये डायरेक्ट दर्शन करून भेटू आम्ही तुम्हाला. मी ऑर्डर केलाय कारण इथे जवळपास असं काहीच खायला नाही आणि हा एकच ऑप्शन आहे. हे माझा सेकंड डेचा सेकंड लुक जो आहे साडीवरती, जो मी तुम्हाला घाटावर गेल्यावर प्रॉपर फुल लुक दाखवते. कारण
आत्ता आम्ही असा विचार केला की आज आराम करण्यापेक्षा संध्याकाळी लवकर येऊयात आणि घाट बाय वॉक फिरूयात. सो आम्ही चाललो फिरायला. सो बघूयात काय मजा मस्ती करतोय. लेट्स गो. आता आम्ही आलोय घाटावर आणि आज आम्ही जाणार आहे आता तिथं पाण्यात, तिथं बोटवर नाही, चालत डायरेक्ट ढकलून देणार आहे. मला स्विमिंग येते त्यामुळे. हा ती भाई तो ह्याच्याला बोटवाला हिला सांगतोय की हा जॅकेट घाल म्हणून. ही त्याला सांगते नाही मला पोहता येतं. काय गरज आहे का. मस्त घाटाच्या बाजूला आम्ही मॅगी खातोय. मॅगी सांगितले मॅगी. या खायला या खायला मॅगी खायला या रे. लाईट डाऊन झालाय, सन डाऊन झालाय, बट तरी पण इथला व्ह्यू आणि इथला वाईब एकदम पीसफुल भारी आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे आत्ता आम्ही जरा एक्सप्लोअर करतो इकडचे घाट बाय वॉक, जे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. सो बघूयात काय नवीन बघायला भेटतंय का छान असं. आम्ही हे घेतोय इकडून, बनी पण ट्राय करते. आणि हाय, मस्त असं कलेक्शन आहे एज यू कॅन सी. सो मला आवडलं आहे ते पायातलं, मी घेणार आहे. बट मला 2 हवे होते, त्यांच्याकडे एकच. मस्त वाईब आहे यार. मी स्टार फ्रूट घेतलंय, बऱ्याच दिवसांनी दिसलं सो खायला. छान आहे खरंच. नवरा नवरी आणि वरात चालली दिसतात का नवरा नवरी इथे. बापरे जाम गर्दी आहे, रास गर्दी आहे भाई आज आरतीला. आम्ही काल आरती घेतली एकदम जवळून आणि आज बघू शकता तुम्ही एवढी जास्त गर्दी आहे. लाईक बोट्स डबल टिबल लाईनने लागले, बसायला तर जागाच नसणार आहे. कालची गर्दी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि आजची बघा. बरं झालं ना कालच आरतीला येऊन गेलो. ती बघा भाई आज आरतीला इकडं बोटीत पण आहे. आम्ही नुसतं खातोय, दिवस रात्र खातोय, फक्त खातोय. आणि ही तर सगळ्यात जास्त खाते, जिम करून करून खाते. मी पण खाते, नुसतं चरतोय आम्ही. ती बघा निखर्निका घाटला आलोय. युजली सगळीकडे शॉपिंगवाल्या गोष्टी होती, इथे सगळी लाकडं आहेत. बापरे हे खूप जवळून बघते मी पहिल्यांदा. हे बहुत नजदीक से देख रही हूँ मैं. असं महाराष्ट्रीयन नाव भेटल्यावर मला भारी वाटलं. भले ते इकडे पण असेल, बट आपलं भोसले बोलल्यावर एकदम असं अरे आपलं काहीतरी असं वाटलंय. गाईज आम्ही हे लोकेशन इतके शोधत होतो आणि फायनली एवढ्या रात्रीचं दिसलंय की आता काय करू. लाईटच नाही तिथे, काही शूट होऊ शकत नाही. गलियांमध्ये फिरायचा दिवस 3रा आणि आम्ही आज चाललोय एकदम छोट्या छोट्या गोष्टी फिरायला, कारण बराच टाइम झाला इकडे. मेन लोकेशन्स कव्हर केलेत आम्ही, बट आता एकदम छोट्या छोट्या गल्ल्या फिरायच्या राहिल्यात. सो आम्ही तिकडे चाललोय आणि
इकडे छोट्या गल्ल्यांमध्ये पण असे तुम्हाला सेलिंग वाले भेटणार आहेत. बापरे, झोप कंप्लीट होत नव्हती त्यामुळे आज पूर्ण प्रॉपर आम्ही 10-10:30ला उठलोय. रोज आम्ही 4-5 असंच उठत असतो. एक फेमस इकडचं हॉटेल आहे जिकडे बाटी चोका म्हणून खायला भेटतं, दाल बाटी टाईप, ते खायला चाललंय. गर्ल्स फिरून झालंय का मनसोक्त? बनीचा नाही होऊ शकत बाई. बनी रोज 4:30ला उठते, म्हणजे स्वतः उठते दुसऱ्याला येणं करते. उठा उठा करून असं कुठे असतं का? एक दिवस तरी झोपायला द्या. आई झाली नाही, एक दिवस नो झोपणं. आता उद्या परत अयोध्याला जायचं. तिचं म्हणणं आहे. आणि हे आमच्यातला भंड माणूस. आज नो फोटो, नो फोटो, नो स्पीक, नो स्माईल. आज ओनली टी. चलो बाय. चाललं आम्ही बाटी चोका खायला. कुठे? तेलिया बागला. 5-6 किलोमीटर आहे. मी बोलली तेली गल्ली. मुंबईत आहे तेली गल्ली. आणि एवढ्या लांब जाणं वरती आहे का नाही ते पण सांगू तुम्हाला. हो. कारण आम्ही 6 किलोमीटर झालं. इकडचं 6 किलोमीटर म्हणजे आपलं मुंबई पुण्याचं 500 रुपये. हो. इकडचं 6 किलोमीटर म्हणजे 500 रुपये. खूप हाईप होती या गोष्टीची, ह्या लोकेशनची. बाटी चोका म्हणून आहे आणि आमचं खूप टाइम चाललेला ट्राय करायचं जर. सो आम्ही आलो इथे. तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं एकदम एस्थेटिक आणि एकदम असं मारवाडी टाईपमध्ये सगळं बनवलेलं आहे ह्यांनी. फोटोज पण मस्त येणार आहेत. मस्त आली बाई बाई इथे यार. फुल एकदम सारवलेलं बिरवलेलं आहे एकदम प्रॉपर. खाणार आहे. कसला भारी आहे ना. वाईट तर भारी येतं इथे. जूते चप्पल बाहर निकालो, भूल गई मैं देखा. अभी देखा मैंने. गाईज आम्ही इथे येऊन बसलो. बनी त्यांना विचारते, मला विचारते पहिलं तर हे लोक ऑर्डर घ्यायला का नाही येतात. बनी काय सांगितलं मग त्यांनी? 12 वाजता. 12. तेच मी म्हटलं गर्दी का नाही. गर्दी पण नव्हती आणि फुल झोपले. मी दाखवलं ना मगाशी. आणि आत्ता असं विचारलं असं ते 12 o'clock. मग आम्ही म्हटलं बरं झालं 5 मिनिटं लवकर आलो. जर अर्धा 1 तास आला असतो तर तसा काही विषय नसता. आम्ही फोटो काढत बसलो असतो. पण पोट चला 5 मिनिटात ऑर्डर येईल. काहीच हे त्यांचं मेनू कार्ड आहे जे आपल्याकडे सूप म्हणून यूज करतात. भारी आहे. हे आहे त्यांचं प्रॉपर डिश. आता लेट्स सी टेस्ट कसं आहे. ट्राय करून सांगते. जे लोक खूप खातात त्यांनीच या, नाहीतर एकच ताट दोघांमध्ये घ्या. बरं आहे गायचे. कारण मी पण खूप नीट जेवते बट अर्ध राहिलंय तरी पण जाम मुस्कर राहिलंय. आणि इथे हाईट कसं म्हणजे इथे तो विषय आहे की थाळी जर घेतली तर तुम्ही शेअरिंग जरा पण नाही करू शकत. तुम्हाला 3 तर 3च घ्याव्या लागणार. त्याच्यामुळे सगळं उष्ट राहिलं. हो व्हायचा इथं डोळे मस्त. एकदा चष्मा काढायला लागणार आहे. ॲक्च्युली इथे ते काय ते घाट साईड चष्मा घेतला आणि ते कम्फर्टेबल नाही आहे मला. त्याच्यामुळे मी लावला नाही. आणि माझा चष्मा माझं कारमध्येच राहिलं. असं झालं सीन. चलो अभी निकालते हैं डायरेक्ट. विल सी कुठे जायचं. गलिया 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 मस्ती गलिया. गर्दी आहे इकडे आज. कोणत्याच घाटावर एवढी गर्दी नव्हती विदाऊट नो रिझन. म्हणजे आरतीला वगैरे असायची. आत्ता इथे भीड असं पण डायरेक्ट
यात्राच भरली आहे. गाईज, आपल्या महाराष्ट्राच्या टाळांचा आवाज आला का? टोप्या दिसल्या का? टोप्या. आपली सगळी मराठी पब्लिक आली आहे इकडे आणि मस्त भजन चालू आहे आणि फुगड्या बिगड्या खेळतायत. मी जाणार आहे तिकडे, दाखवते तुम्हाला जवळून. मी मगाशी तुम्हाला दाखवलं की इकडे मस्त भजन चाललंय. सो आपण बघूया. कुठून आल्या? परभणीवर ना आल्या काय? माहोल केलाय त्याची. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. सो गाईज, हे लोक आपल्या दिंडीचा इथे कार्यक्रम चालू होता आणि बघत होते आणि आपल्या इकडच्या परभणीचे लोक पण होते. त्यांचं असं म्हणणं होतं की तू त्यांना काय सांगते, तर मी त्यांना सांगत होते, त्यांना आवडत होतं बघायला, तर की खूप छान एक्सपिरियन्स होता. How you feeling? I'm feeling great. Yeah, happy Holi. They are feeling great. भाई इन्फ्लुएन्सर कधी येऊ नका, कारण माझा फोटो चांगला नाही आला. तू मुद्दाम माझा फोटो असं काढलं, मी तुझे फोटो चांगले काढले, तेच ऐकायला भेटतंय. तुझे मला बोलली तेच मी तुला सांगते. तू म्हटली ना तुझे जास्त फोटो असतात, हेच मी हिला आता सांगते. शूट चल रहा है मस्त यहाँ पे एंड यहाँ पे लाइव सिंगिंग फुल वाइब येत आहे. गाईज, मी बनीला म्हटलं, बनी बॅगेत टाक, बॅगेत टाक. मला म्हणते कोणाला, हातात चावी आहे, आता कोणाला बॅगेत टाकणार आहे? एवढीशी बॅग आणि कोणाला विचारते. वयाच्या 26-27व्या वर्षी मी लग्न करते आणि मी आलेली बनारसला, त्यामुळे मी बनारसी साडी घेते डायरेक्ट एक लग्नासाठी. आता फक्त लेट्स होप की चांगली भेटावी. आणि बनी भाई कधीपासून बार्गेनिंग करायला तयार आहे, पण साडीच भेटत नाही. आपको समजा मी क्या बोला. मी डायरेक्ट आलेलो आहे जेवायला, कारण आता रात्रीचे वाजलेत 11. सो जेवून डायरेक्ट उद्या सकाळी लवकर जायचंय अयोध्याला. त्याच्यामुळे आमचं खूप विश होतं ह्या मंदिराच्या इथे शूट करावं आणि ते फायनली कम्प्लीट झालंय. जस्ट बिकॉज पहाटे 6 वाजता आलं म्हणून, कारण बाकी टाइमला तिथे पडदा लावलेला असतो. आणि आमची बोट सुद्धा आलेली आहे. लेट्स गो. मस्त मस्त मज्जा मज्जा. गाईज, आमचं ऑलमोस्ट शूट चाललंय, संपत आलंय, पण आता आम्हाला लोकेशन्स नवीन नवीन भेटतात. मग मी आता ते एक्सप्लोअर करतोय आणि जमलंच तर तिकडे पण शूट करणार आहे. नुसतं शूट दर्शन आयुष्यात एवढंच चाललंय सध्या तरी. बघा, हे नंदी आहे, नंदी महाराज. त्यांच्या इथे तुम्हाला दिसत असेल, मला तर सोन दिसते आणि सर्प. हे शाणे लोक आम्हाला घाबरवलं. काय केलं असेल माहिती का, इथं लय जण आहेत.
बरोबर फोटोशूट करत होतो, आला तिथं असं करत होता, मोबाईल काढायची हिंमत पण नाही झाली. म्हटलं मोबाईल ही जाएगा अभी, क्योंकि इतना जोर जोर से आवाज कर रहे दो लोग. झालेला मी बसलेली मस्त या सायकलमध्ये आणि भारी वाटते. इथून 2 किलोमीटर जायचं होतं, सो मी डिसाईड केलं की मी असं जाईल. गाईज इंजेक्शन घेतलंय माझं, रेबीजचं 5वं इंजेक्शन होतं ते, त्यामुळे हालत खराब आहे, वाट लागलेली आहे, त्याच्यामुळे जास्त व्लॉग घेतलेला नाही. आता आलं अयोध्याला. फ्रेश वाटतंय का? की वाटतंय, झोपूनच आलोय गाडीला. तुम्हाला फ्री आहे ना राईड? चाललो आता हनुमान गडीला पहिलं चाललोय आणि त्यानंतर मग राम मंदिराला जाणार आहे. गर्दी नाही बोलले आणि इथे गर्दी दिसते. लेट्स सी. खूप गर्दी आहे. गर्दी बघा गर्दी. बापरे, परिसर इतका मोठा आहे मंदिराचा, तरी पण जाम गर्दी दिसते. काय माहिती आता दर्शन कसं होतंय. आमचं मस्त असं दर्शन आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर हे असंच दिसतंय, पूर्ण लाईक खूप मोठा स्पेस आहे आणि असं एकदम भारी दर्शन पण झालंय. केवढी भांडणं केली आहेत सांगते मी गाईजला. फालतू म्हणजे रोजच चाललंय. एवढी इरिटेटिंग लोक आहेत तिकडची. काही लोक खूप चांगले आहेत, काही लोक इतकी वैतागवाली आहेत. वैतागाला बनी.